आणि मंत्री छगन भुजबळ विदर्भाच्या दौऱ्यावरती आहेत. सध्या ते बोलतात. थेट जाऊया. आता असं आहे की राष्ट्रवादीचे आमचा हा जो पक्ष अजितदादांचा हा महायुतीचा एक घटक आहे. त्यामुळे महायुतीच्या प्रचारासाठी बोलवलं. त्यांनी सांगितलं त्यांना जाण्याची सगळी सोय केलेली आहे तिथे सुद्धा सगळी. तर त्याप्रमाणे आता निघालो आहे नाशिक एअरपोर्टवरून नागपूरवरून मग ते जिथे त्यांनी कार्यक्रम ठेवलेले आहेत सभेचे जाहीर सभेचे वगैरे त्या सभा अटेंड करणार. विदर्भामधला पहिला दौरा आहे. कुठल्या मुद्द्यांना तुम्ही हात घालणार? नाही सर्वसाधारणपणे विकास हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि हेही आहे की काही ठिकाणी जे आहे ज्या वेळेला हा ओबीसीचा मुद्दा निघतो त्यावेळेला हे ओबीसीच्या विरोधात वातावरण तापवणारे कोण होते? कुणीही वातावरण तापवलं. कुणाच्या कारखान्यावर ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या. कोणी ताकद दिली? या सगळ्या गोष्टीचा उहापोह करता येईल ना. लहान लहान गोष्टींबद्दल जे आहे बोलणारे सगळे अनेक नेते आमदारांची घरं जाळत असताना सुद्धा शांत बसतात. काय हे दुःख कसं काय विसरता येईल का लोकांना? आम्हाला अशा अनेक गोष्टी. आणि तिथल्या काही लोकल असतील. अर्थात विकास हा महत्त्वाचा आहेच. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की जगातल्या राजकारणामध्ये सगळ्या युक्रेन रशिया सुरू आहे, इस्रायलचं आणि पॅलेस्टाईन सुरू आहे, त्याच्यामध्ये इराणची गडबड सुरू आहे. अशा वेळेला देशामध्ये मजबूत नेतृत्वाची आवश्यकता निश्चितपणे आहे. या सगळ्या गोष्टी मला तरी वाटतात की महत्त्वाचे दिसत आहेत. नाही, पण आजचे तुमचे पूर्ण दौऱ्यामध्ये बावनकुळे साहेब देखील तुमच्या बरोबर राहणार आहे. एक ओबीसी नेत्यासाठी तुम्ही दोघे ओबीसी एकत्र आले आणि आज दिवसभर प्रचार करणार आहे. नाही तर असं आहे ना की ते अध्यक्षच आहेत, नागपूरचेच आहेत. काय त्यामुळे मी जातो तर ते माझ्याबरोबर येणार आहे. त्यांनी सगळी व्यवस्था केलेली आहे. दिवसभर राहणार आहोत आम्ही बरोबर. नाही, पण आजचे जे बैठक याच्यामध्ये काही तुमचं नाशिक लोकसभेसाठी काही नाही नाशिकचं काय नाही नाशिक ते कुठे आता मला वेळच नाही ना तिथे. ते विमानातून उतरल्याबरोबर हेलिकॉप्टरने ज्या वेगवेगळ्या ठिकाणी ना तिथं कुठं प्रफुल्लभाई भेटणार मला. काय आणि काय बोलायचं तर फोनवर बोलतील. आणि जे काही निर्णय घ्यायचा ते घेतील निर्णय. त्याबद्दल चिंता करण्याचं काय कारण आहे? ज्यांना तिकीट मिळेल त्याचं काम आम्ही महायुतीचे लोक करणार. हे अगोदरच मी सांगितलेलं आहे. साहेब, बारामतीमध्ये सुनेत्र पवार यांच्यासोबतच अजित पवारांचा देखील डमी फॉर्म भरला जाणार आहे. आढळल्या तर अजित पवारच त्या ठिकाणी उमेदवार असू शकतात अशी चर्चा सुरू झाली. हे पहा सगळेच जे आहेत ना अशा पद्धतीनं जे आहे कोणी मुलाचा फॉर्म भरतो, कोणी आणखीन त्यांना आवश्यकता वाटत काहीतरी झालं आणि रद्द झाला तर एक डमी असला पाहिजे. ही पद्धत आजची नाही, फार पूर्वीपासूनची आहे. मी सुद्धा ज्या वेळेला फॉर्म भरतो तर कोणाचं तरी डमी म्हणून भरतोच. वर्तमानपत्रामध्ये जाहिराती देण्यात आलेला आहे. चिन्हाच्या संदर्भामधलं निवेदन करण्यात आलंय. त्याच्यावर काय प्रविष्ट असल्याचा उल्लेख करण्यात आलाय. बरोबर आहे ना. निवडणूक कशासाठी आपण निवडणूक जेव्हा लढतो कुणी निवडणूक त्याला निशाणीची आवश्यकता आहे. आणि आता आम्हाला खात्री आहे की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जिंकू. परंतु तोपर्यंत जे सुप्रीम कोर्टाने सांगितलेत की या गोष्टी पाळा आणि जाहीर करा की न्यायप्रविष्ट आहे तर ठीक आहे ना. निवडणुकीमध्ये तर हे चिन्ह वापरायला आपल्याला मिळणार आहे आणि ती गोष्ट महत्त्वाची आहे. तर आज दिवसभर विदर्भामध्ये प्रचार करतील छगन भुजबळ. खास करून सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी ते चंद्रपूरमध्ये जातात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.